झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रामध्ये स्वागत। आता मला कादंबरीशी गप्पा मारायच्या आहेत। कादंबरी अजिंक्य विषयी काय सांगशील? संदीप कुलकर्णी बरोबरचा चित्रपट जानेवारीत येतोय। हो, तेजस देवस्कर या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे। संदीप कुलकर्णी आणि मी पहिल्यांदा एकत्र काम करतोय, सो दॅट्स क्वाईट एक्साइटिंग। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक छान सिनेमा रिलीज होणं, मला असं वाटतं यापेक्षा छान न्यू इयर गिफ्ट कोणासाठी असू शकत नाही। त्यामुळे 11 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होईल आणि प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा जरूर बघावा। एक बास्केटबॉल प्लेयर आणि त्याचं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य याभोवती रिव्हॉल्व्ह होणारी स्टोरी आहे आणि त्याच्या पर्सनल आयुष्यातला एक अविभाज्य घटक अर्थातच त्याची बायको, त्याच्या भूमिकेमध्ये प्रेक्षक मला बघतील। एक अतिशय आजची सुशिक्षित स्त्री त्यांना बघायला मिळेल। बर, आणि टॉम आणि जेरी विषयी सुद्धा मला बोलायचंय। 50 प्रयोग आता होतील उद्या, कसा होता प्रवास? टॉम आणि जेरी माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे, व्यावसायिक रंगभूमीवरचं, आणि इतकी सुंदर भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी खरं तर निखिल रत्नपारखी जे आमचे लेखक दिग्दर्शक आहेत यांचे मी आभार मानते आणि प्रेक्षकांनी असाच भरघोस प्रतिसाद आम्हाला द्यावा। 2 पात्री नाटक होतं, हेही एक विशेष आहे या नाटकाचा। कसा होता तो एक्सपिरियन्स? म्हणजे खूप अप्रतिम एक्सपिरियन्स, खूप टेन्शन, खूप जबाबदारी वाढते तुमची ऍक्टर म्हणून, आणि मला खूप शिकवून गेलं हे नाटक आणि मी अजूनही शिकतेय। 50वा प्रयोग आता होतोय आमचा। अभिनेत्री म्हणून तर आम्ही तुला पाहतोच आहोत, पण वृत्त निवेदिका म्हणून कसं वाटलं? वाव, थँक्यू। झी 24 तासचे मी खूप आभार मानू इच्छिते। लहान असताना माझं स्वप्न होतं की मी बातम्या देणार। खूप बरं वाटलं तू इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यास आणि अर्थात बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यास। आज 9च्या बातम्यांमध्ये आम्ही दोघेही इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।